खेळू विसावा ह्या वळणावर ह्या माझ्या नव्या कोरकर यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनस्वी स्वागत आहे। 60 ते 70 ह्या दशकातील विस्मृतीत गेलेल्या काही कविता मी आपणासमोर सादर करीत आहे। त्या कविता जर तुम्हाला आवडल्या आणि तुम्ही एका वेगळ्या भावविश्वात रममाण झालात तर निश्चितपणे मला ह्या चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मग चला प्रारंभ करूया। बालपणाचे दिवस होते, वैशाख वणवा पेटलेला होता, मे महिना संपून जातो, घामातून उष्ण धारा निघतात, परंतु त्या बालवयाला त्याची तमा नसते। अशातच पावसाळ्याचे दिवस येतात आणि वर्षा राणी अगदी हसत हसत हजर होते। अशाच ह्या हजर झालेल्या वर्षा राणीच्या स्वागतासाठी सर्व विद्यार्थी उत्सुक असतात। मीही खूप लहान होतो, बालवयात होतो, बिगरी इयत्ता होती आणि पळत 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 शाळेत पोहोचलो होतो। शाळा म्हणजे काय, एक पाटी एक पेन्सिल अशा ह्या वातावरणामध्ये शाळेत गेल्यानंतर पहिलाच दिवस आणि कवितेचा दिवस। एक बाहुली नावाची एक कविता इयत्ता बिगरीला होती आणि ती कविता मी आपणापुढे सादर करीत आहे। या बाई या बाई या, बघा बघा कशी माझी बसली बया, ऐकून येते हळूहळू अशी माझी छबी बोलते, डोळे फिरविते लुटू लुटू कशी माझी छबी बघते, मला वाटते हिला बाई सारे काही सारे कळते, सदा खेळते कधी हट्ट धरून मागे भलते, शहाणी कशी साडी चोळी नवी ठेवी जशीच्या तशी। प्राथमिक शाळेतील हे जादूनी मंतरलेले दिवस आठवताना खरोखरच मी त्या काळातील असंख्य लोकांना पुन्हा एकदा बालवयाकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे। ह्या प्रयत्नामध्ये अनेक कवितांचं आपणापुढे सादरीकरण होणार आहे। अशाच एक दुसऱ्या कवितेचं सादरीकरण करून आजचा मी हा भाग संपविणार आहे। खूप सुंदर दिवस असतात, मृग नक्षत्र असतं, जोरदार पाऊस पडत असतो, रस्त्याला पाणी जमलेलं असतं आणि अशाच परिस्थितीमध्ये शाळेत पोहोचल्यावर कौलारूमधून पडणाऱ्या पावसाच्या धारा दिसत असतात आणि अशाच अवस्थेमध्ये ए रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा, पाऊस पडतो रिमझिम अंगण झाले ओले चिम, पाऊस पडतो मुसळधार रान होई हिरवेगार, एग सरी माझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून। अशा उत्तमोत्तम कवींच्या कविता आणि अतिशय दर्जेदार लेखकांचे धडे हे पाठ्यपुस्तकात होते आणि म्हणूनच त्या पाठ्यपुस्तकात 50 वर्षापूर्वीही शिकलेल्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि त्याचा मला अतिशय आनंद वाटतो। ती काव्यसंपदा जनसामान्यांपर्यंत पोहोचावी हा माझा प्रयत्न आहे। तरी कृपया आवडल्यास पुन्हा एकदा विनंती, शेअर करा, सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा। धन्यवाद, नमस्कार, जय भारत।